दिव्यातील शिंदेंच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टात इलेक्शन पिटिशन दाखल. याचिकेत शपथपत्रातील माहितीवर आक्षेप. वर्षभर सोनं खरेदी करू नका. सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन सुरू, मात्र भारतात लग्न करा. पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासात 2 वेळा आवाहन. वर्क फ्रॉम होम करा. शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा. इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा. मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत स्थिती गंभीर. राहुल गांधींची टीका. राहुल गांधी देशाच्या राजकारणातील रिजेक्टेड माल. मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधी यांना समजला नाही, म्हणजे त्यांची समजच कमी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्व शर्मा आज शपथ घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. पुण्यात काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड यांच्या वाहनाचा भीषण अपघात. छाजेड यांच्यासह ड्रायव्हर गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. नियंत्रण सुटल्यानं वाहनाचा अपघात झाल्याची माहिती. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल अद्याप होणार नाही, सूत्रांची माहिती. बंगालच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा रंगल्या होत्या. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेला निर्णय. भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. टीसीएस प्रकरणातील राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचं अहवालात नमूद. नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर इतर संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराबाहेर 3 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर पालिकेची अतिक्रमणाची नोटीस. मतीन पटेल न्यायालयात जाणार. नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा. अत्याचारी भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ. ईडी लवकरच खरातचा ताबा घेणार. 18 तारखेला खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश. कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी हवालदिल. बाजारात 1 किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव. लवकरात लवकर तोडगा काढावा. अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर परिस्थिती अत्यंत वाईट असून सरकार विचार करेल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुंबईत शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. महागाई भत्ता 58%वरून 60% होणार. अवकाळी पावसानंतर आता विदर्भात पुन्हा हिटवेव्हचा इशारा. अकोल्यात 45.1 कमाल तापमानाची नोंद. 14-15 मे रोजी अकोल्यासह अमरावती आणि वर्ध्याला येलो अलर्ट. तापमान 4 ते 5 अंशांनी वाढण्याची शक्यता.